हेतून पुढे राईट घ्यायचं आहे आणि आपल्याला आपले पार्टनर भेटणार आहेत. आपला नेहमीचा मीटअप पॉईंट आहे HP चा, जो कळंबोलीला आहे. आणि ओमकार आणि KPS मेसेज केला निघाला. त्यावेळी माझं जेवण झालेलं, मग बॅग बिग भरत होतो. चल झूठा. ज्यावेळी आपला हा पॅच चालू होतो ना, त्यावेळी खरी राईडला मजा येते. म्हणजे असं वाटतं की आत्ता राईड चालू झाले. ट्रॅफिकमधनं बऱ्यापैकी आपण बाहेर पडलेलो असतो, त्यामुळे इथे जी रेव करायला भेटते ना बाईक, खरी टेस्टिंग ती येते. सनसेट होईल थोड्याच वेळात, अजून 1-1.5 तास आहे तसं म्हणा. तोपर्यंत आमचा पोचायचा टार्गेट आहे. माहीत नाही पोचू की नाही. आणि आपण काही कुठे ब्रेक पण नाही घेतलेला आणि कुठे घेणारही नाही. मला तहान लागले पण पाणी नाही आहे माझ्याकडे. हे नेहमीच असतं माझ्याकडे पाणी, मी स्वतः कधीच कॅरी नाही करत ऑफिसला सुद्धा. पण हे चुकीचं आहे, पाणी ॲटलिस्ट कॅरी करायलाच पाहिजे. तर मंडळी, आपले बॅक टू बॅक ह्या महिन्यामध्ये पहिल्यांदा आय थिंक की व्हिडिओज येत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. तर आपण अलिबागची सिरीज बघितली, त्याच्यानंतर आपला मोरबे डॅमचा जो व्हिडिओ आला तो तुम्ही बघितलात. एक व्हिडिओ आला असेल आपल्या मोरबे डॅमच्या नंतर, तो म्हणजे थायलंडचा. यस, माझा भाऊ ज्यावेळी थायलंडला गेलेला त्याच्या लग्नानंतर, सो तिकडचं काही शूटिंग केलं आहे, तिकडची काही माहिती दिली त्याने. एकदम छोटासा व्हिडिओ बनवला आहे. KP आणि ओमकार मागे आहेत, कारण की ज्यावेळी भेटलो त्याच वेळी आम्ही सांगितलं की आपण लोणावळ्याच्या त्या ब्रिजवरती थांबू, जो पण पुढे चालतो तिथे थांबेल. ज्यांना माहिती नसेल KP, तर आहे ठाणेकर KP, त्याचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे. खंडाळ्याचा घाट चढून चढून आता आपण पोचलो आहे वाघजाई मंदिराच्या इथे. आणि हा स्पॉट जो आहे त्यासाठी थांबलेलो. ओके, तर KP, तुला माहिती आहे का, तू एक्झॅक्टली बरोबर आपण डिसेंबरमध्ये राईड केलेली ना, आणि आता परत डिसेंबरमध्ये एकत्र राईड करतो. KP 1 वर्षाने भेटला, लाज वाटते. तर आपल्या ठाणेकर KP इंटरकॉमशी कनेक्टेड आहे. आणि मला आठवतं आहे की आपण ना KP, हात वरती कर तर तू तो ऐकत असेल तर. यस, तर आम्ही कर्नाटक राईडला जायच्या अगोदर इंटरकॉम घेतलेला, आणि त्यामुळे आम्हाला खरंच ती राईड ना इतकी मजा केली की खूप जास्त आम्ही गप्पा मारत होतो एकमेकांशी. आणि असंच बाईकबद्दल काय गोष्टी आमच्या चालू होत्या, आणि त्यामुळे त्या कन्व्हर्सेशनमध्ये कळलंसुद्धा नाही की आम्ही किती डिस्टन्स पार केला. आम्ही लिटरली खूप कमी ब्रेक घेतले त्या कर्नाटक राईडला, आणि जबरदस्त एक्सपिरियन्स होता माझा. आणि तीच होती सर्वात माझी मोठी राईड. KP आपला बाबा झालेला आहे, डबल सीटवरून ट्रिपल सीट झाला आहे KP. सो कॉन्ग्रॅच्युलेशन ठाणेकर KP. हो, क्या लग रहा है. ह्या मगनलाल चिक्की बघितलं की तुम्हाला समजून गेलं असेल की आपण लोणावळा एस टी स्टँडच्या जवळ पोचलो आहे. इथे थांबायचं आहे. माझ्या लेफ्ट साईडला जो आहे तो लोणावळा स्टेशन आहे. बांधकाम अजून पण चालू आहे. आपण लास्ट टाईम पण इथूनच गेलो, आठवते मला. आम्ही आता जवळपास पावनाला पोचू. इकडून 11 किलोमीटर अजून आहे. पण रोड आतमध्ये थोडा खराब आहे, थोडा नाही जास्तच खराब आहे. चल माझी पण तशीच झाली, स्किड झाली. आता माझा कॅमेरा बंद होता, पण 5 मिनटासाठी माझी एकदम वाट लागलेली. ॲक्च्युली गाडी अचानक मध्येच बंद पडली आणि चालूच होत नव्हते. मग धक्का स्टार्ट केला आणि आम्ही 5 मिनटावरतीच होतो. जसं की आत्ता आम्ही पोचलो, थोडा दम लागला. आणि हे राईट साईडला माझ्या आहे तो लेक, आणि ते बघा तिकडे नजारा. तर फायनली आपण पोचलो आहे पावना. आपटी गाव आहे इथे, आणि माझ्या मागे आहे लेक. आता रात्र आहे त्यामुळे दिसत नाही. सकाळी आपण लवकर निघणार आहे, पण जर झालं उजेड असेल तर आपल्याला नक्की बघायला भेटेल. तर हा इकडे मागे टेंट लागलेले आहेत, आणि मस्त एरिया आहे. आणि थंडी, जबरदस्त थंडी आहे, म्हणजे खूप जास्त थंडी आहे. आत्ता तर 7 वाजले, 7-7:30 झालेत, पण पुढे थंडी जास्त होईल. तर KP, ही अरेंजमेंट KPची आहे, आणि KPचा भाऊ आहे. तर KPचा भाऊ सागर म्हणून, तर सागरने अरेंजमेंट केले. जशी आपली एक व्हिडिओ होती लोणावळ्याला, आपण फार्म हाऊसला गेलेलो, तर त्यांनी अरेंजमेंट केलेली. लोणावळ्याला जर यायचं असेल तर आता ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करणार आपण. तर हा सागर, तुम्ही याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओमध्ये बघितलं असाल. तर असा एकंदरीत प्लॅन आहे. आता थोड्याच वेळात मस्त की म्युझिक वगैरे लावू, चिल आउट करू. वाजलेत रात्रीचे 9:15,
आणि लिटरली एवढी थंडी आहे ना, जबरदस्त थंडी आहे. म्हणजे 7 वाजता एवढी थंडी त्याच्यात दुप्पट पडले. आणि मी तर काय आणलंच नाही, हाफ पॅन्टवरती बसलोय. बाकीच्याने सर्वात तयारी केलेली. केपी आहे ना, केपीच्या मामाचा मुलं आहे ते, आणि तो आहे तो माझ्या मामाचा मुलं. म्हणजे मामाची मुलं अशी आमची पार्टी आहे. 11:15 आणि आता मस्तपैकी जेवणाची तयारी चालू आहे. आणि इकडे बॉनफायर लावलेला आणि BBQ पण होतं. तर आता जेवणाला सुरुवात करतोय. लाईट कमी असल्यामुळे तेवढं फोकस नाही पडत आहे, बट मस्त मजा येते. खूप थंडी आहे, एक्स्ट्रीम थंडी आहे, खूप जास्त थंडी आहे. तर रात्री तुम्हाला दिसला नसेल आपल्या आजूबाजूचा परिसर. हा आहे आपल्या मागे पावना लेक आणि इकडे तो आपला कॅम्पिंग बेस. सो हा एवढा एरिया आहे, न्यूली डेव्हलप झाला आहे, खूप छान आहे आणि मजा केली एकंदरीत. आणि खूप जास्त एक्स्ट्रीम थंडी होती, या वर्षातली थंडी भेटली बाबा. तर आता आपल्याला मेन टास्क करायला जायचं आहे, ते म्हणजे बाईक चालू होते की नाही ते बघायचं आहे. कारण काल बॅटरी डाऊन झालेली आणि आता थंडी पडली. सो बघू बाईक चालू होते का. मी नाही केली. बाबा चालू झाली, चालू काल चालू नाही झाली, एवढे चालू आलो तरी चालू नाही. आता बंद होती तरी चालू आहे. झाली ना केपी. हा आता ब्रेकफास्ट करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला मुंबईला निघायचं आहे. केपी राहतोय सालाबादप्रमाणे, यंदाही पुण्याला त्याच्या बहिणीकडे, आणि मी आणि ओमकार चाललोय पुढे मुंबईला. सो ब्रेकफास्ट करतो आणि तुम्हाला बाईकवरती भेटतो. तर फायनली आपण निघतोय पुन्हा या छानशा प्लेसला बाय बाय करून. सो ह्यांचं कॅम्पिंग होतं इकडे, तर कधी यायचं असेल तर तुम्ही नक्की या इकडे. तर हे गाव कोणतं आहे? आपटी गाव. आणि हा तुम्हाला जो बेस दाखवला तर आपल्या सागरने बुक केलेलं. लोणावळ्याची बुकिंग सागरच करतो सध्या, गेल्या वर्षी आपण आलेलो माहिती आहे. सो या तुम्ही नक्की, आणि हे ओनर आहेत, यांना नक्की भेटा. चल थँक्यू, चल बाय. चला, काल रात्री आपण या छोट्याशा वाटेने आतमध्ये आलेलो, अंधार होता त्यामुळे दिसला नाही, आणि इथेच माझी बाईक बंद पडलेली. इथून ते लोणावळ्यापर्यंतचा रोड जो आहे तो कच्चा रोड आहे, मध्ये मध्ये थोडासा पॅच बनला आहे, बाकी रोड खराब आहे. इथे थांबलो आहे. पूर्ण लेक आहे, खूप मोठा पावना लेक आहे, आणि त्याचा घेरा जो एवढा मोठा आहे ना, कुठून स्टार्ट कुठून एंड काय माहिती नाही, बट जबरदस्त आहे. तो समोर आहे तो दिसतोय तो तुंग फोर्ट. अरे वा. आणि ह्या साईडला मागे लोहगड आणि विशालगड जबरदस्त आहे. बाईक्स मस्तपैकी फोटो कॅप्चर केलेत, आणि हे फोटो बघायला भेटेल तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंटवर. त्याचं नाव आहे MI Rider 15. सो जाऊन नक्की फॉलो करा. काय बोलतो? हां हां, चलो निघायचं, चलो. पूर्ण खोपोली खाली, वाव. वरती भगवा झेंडा लावलाय, असं छान वाटतंय ते बघायला.
रोड ट्रिपची हीच मजा आहे की आपण आजूबाजूचं जे सौंदर्य आहे ते बघण्यात खूप मजा येते. आणि शिळफाटा ते कल्याण ह्या रोडचं काम चालू आहे, त्यामुळे थोडं सगळीकडे खोदून ठेवलं आहे, बट लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि आता आपण पोचलो आहे पलावाजवळ आणि इथून हार्डली आपलं जे घर आहे ते आहे 15 मिनटावरती. सो आता आपण व्हिडिओची एंड करतो आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. आणि जर खरंच कंटेंट आवडत असेल, आपले राईड्स आवडत असतील, आपला यूट्यूब चॅनल मराठीमधून जे आपण करतो आहे ते सर्व जर काही आवडत असेल आपल्याबद्दल तर नक्की सबस्क्राईब करा.